चला तर आता बनवते मी मस्त त्याची हरभऱ्याची भाजी. आता हरभऱ्याची भाजी ना जास्त करून जानेवारी, फेब्रुवारीमध्ये असते. त्यामुळे ज्या त्या सीझनमध्ये भाज्या मिळायला लागल्या ना, खाऊन घ्यायच्या. नंतर ही भाजी खायला मिळत नाही बरं का. कोण-कोण काय करतं भाजीला वाळवून पण वापरतं. पण जी ताजी-ताजी भाजी खाण्यात मजा येणार, ती वाळवलेली भाजी काही एवढी चांगली बरोबर लागत नाही. तर भाजीला काय करायचं आणलं ना, सगळ्यात मेन महत्त्वाचं काम असतं तिला नीट व्यवस्थित बघायचं, धुवायचं. कारण हरभऱ्याच्या भाजीमध्ये असतात अळ्या. त्यामुळे नीट बघून झाली की स्वच्छ धुवून घ्यायचं, कढई गरम करून घ्यायची, तेल घालायचं. नंतर तेलामध्ये भरपूर असा लसूण आणि मिरची घालायची, परतून घ्यायचं. नंतर धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी एक 10-15 मिनिटं मटकीची डाळ भिजत घातली होती. ती भिजवलेली मटकीची डाळ घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण लावून ठेवायचं. झाकण लावलं की मग एक हरभऱ्याच्या भाजीला वाफ बसते आणि सुरुवातीला किती भारी दिसत होती तुम्ही बघू शकता. नंतर जशी-जशी भाजी शिजेल तशी भाजी तळाशी गेली. पण टेस्ट मात्र एक नंबर लागते बरं का. ही भाजी ना तुम्ही भाकरीसोबत खायची. मकीची असू द्या, ज्वारीची असू द्या किंवा आपली बाजरीची असू द्या. एकदम भारी लागते. भाजी कशी झाली नक्की सांगा. या खायला.